श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहात सगळे? आनंदी आहात ना? आनंदी राहा. तर बारशाचा व्लॉग आहे. तर बारशाची सुरुवात स्वामींच्या छान पूजेने झाली होती आणि माझी तयारी सुरू होती. मला मेकअप करण्यासाठी, हेअरस्टाईल करण्यासाठी अनिकेत म्हणून एक आले होते. माझ्या स्नेहा म्हणून एक फ्रेंड आहे, तिच्या रेफरन्सनी खूपच छान असा मेकअप आणि खूप छान लुक आला होता. तुम्ही पुढे बघूच शकाल. हेअरस्टाईल पण खूप छान केली होती त्यांनी आणि खूप पटापट त्यांनी तयार केलं होतं मला. नंतर तयारी झाल्यावर आम्ही सगळेजण रेफ्युजी एरियामध्ये आलो, कारण आम्ही हॉल वगैरे असं काही घेतला नव्हता, कारण मुलीला जस्ट 1 वर्ष झालं होतं ती जाऊन. आणि त्याच्यासाठी मग आम्ही डिसिजन घेतला की कमी लोकांमध्ये आणि साध्या पद्धतीत करायचा बारसा. तर हळूहळू सगळी पाहुणे मंडळी जमा होत होती आणि आमचं फोटो सेशन पण चालू होतं बारशा होण्याच्या अगोदर थोडंसं आमच्या तिघांचं. आणि नंतर मग बारशाची विधी चालू झाल्या सगळ्या. माझी मावशी गाईड करत होती दोघींना, माझी बहीण शानू आणि पूनम वहिनी माझी जाव. ते विधी करतात बारशासाठी, वरवंटा घेऊन वगैरे असं ते सगळं चालू होतं ह्या लोकांचं. आवडूनच द्या सर, ते लागते खाली वरूनच द्या. माधव घ्या, स्वामी घ्या. माधव घ्या. नंतर बाळाला पाळण्यात ठेवल्यानंतर सगळं त्याचा पूजाविधी झाल्यानंतर आटपून मग ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू झाला. तर माझ्या माहेरची मंडळी आणि सासरची मंडळी सगळेजण ओटी भरत होते. ह्या ब्ल्यू साडीमध्ये माझ्या मोठ्या जाऊबाई होत्या, शोभावहिनी, आणि ऑरेंजमध्ये आहे ती माझी मोठी मामी आहे. ह्या ज्या पाठीमागे व्हाईट ड्रेसमध्ये आहेत त्या अमितच्या मॅम आहेत, लुईस मॅम. अमित फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे, तर अमितच्या बॉस आहेत त्या, एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर. तर त्या आल्या होत्या आणि आम्ही खूपच सरप्राईज झालो होतो त्या आल्या म्हणून. म्हणजे आम्हाला वाटलंच नव्हतं, आम्ही म्हणजे बिलीवच होत नव्हतं की त्या आल्या होत्या म्हणून. खूप बरं वाटलं होतं आम्हाला त्या येऊन, म्हणजे आम्ही विसरू शकत नाही. आणि त्या खूप इंटरेस्टिंगली सगळं बघत होत्या. सगळे ओटी भरणं चालू होतं, विधी चालू होतं, तर सगळं त्या खूप छान वाटत होतं त्यांना ते बघून सगळं. आणि ही माझी काकी आहे मोठी, ग्रीन साडी मध्ये आहे ती. आणि हा इंद्रनील, त्याचं पण सगळं चालू होतं. हे काय करतायत, बलून्स कशाला लावले, त्याला पण सगळं करायचं होतं हे सगळं. तो खूप बघत होता. आणि बाळाला आता अमितने घेतलं होतं, मॅमकडे देत होता तो. मॅम पण खूप खुश होत्या, एक्सायटेड होत्या बाळाला घेण्यासाठी. आणि खूपच आनंदात होत्या. त्यामध्येच असं म्हणाला की मी बाळाला घेऊन जाते.
म्हणजे जोक करत होत्या त्या. आणि सगळेजण आले आणि ओट्या वगैरे सगळ्यांच्या भरून झाल्या. आणि आता नंतर बाळाला पाण्यात ठेवून बारसा चालू करणार होतो, म्हणजे नाव ठेवायचा प्रोग्राम चालू करणार होतो. तर मी बाळाच्या कानामध्ये नाव ठेवलं, नावरसचं. अथांग म्हणजे लिमिटलेस, इन्फिनाइट आणि काउंटेबल, लाईक स्काय अँड ओशन. तर नाव वगैरे ठेवायचा सगळा प्रोग्राम झाला होता. नंतर पण हळूहळू पाहुणे येत होते ओटी वगैरे भरण्यासाठी. मग त्यातूनच थोडा वेळ काढला आणि ते 5 कडद्यांना रुजवतात, त्याच्यामध्ये नाळ रुजवतात बाळाची. आणि ते आपल्याला त्याची पूजा करायची असते. तर ते सगळं मी इथे करत होती. आईनीच करायचं असतं ते, बाळाच्या आईनी. आणि त्याला हळदी कुंकू वगैरे वाहून त्याची पूजा करून आपण झाड कसं लावतो तसंच हे म्हणजे सगळं करायचं असतं. झाड लावण्यासारखंच प्रोसेस असतो हा. तर पाणी वगैरे त्याला घालून मी सगळं हे करत होती. आणि मला हे लोक मामी वगैरे माझी बहीण हे सगळं सांगत होते की कसं करायचं, काय करायचं. कारण का आनंदीच्या वेळी आम्ही बारसाच केला नव्हता आणि त्यामुळे मला एवढी आयडिया नव्हती काय करायचं. आनंदीच्या वेळी बारसा नव्हता केला कारण खूप मोठी ट्रॅजेडी झाली होती. ते तुम्हाला कळेलच नंतर एका व्हिडिओमध्ये. आणि ते सगळं झालं आणि परत म्हणजे ओटी भरण्यासाठी एक आल्या होत्या आणि आमचं इथे फोटो सेशन नंतर सुरू झालं. आमचे तिघांचे फोटो खूपच छान आले होते. अथांग झोपला होता, बाळाचं नाव अथांग ठेवलं होतं. आणि ही माझी मावशी, ही परी मॅडम काय करत होती इथे काय माहिती. ही सगळी माझी सासरची मंडळी आहेत. जाऊबाई, ही माझी माहेरची माणसं आहेत. मामी, ही माझी मम्मी, मामा आणि ही माझी आजी. इकडे माझी काकी, सार्थक, दिशा, हे लोक सगळे बसले होते. सार्थकची वाईफ. आणि ते पूनम वहिनी सगळ्यांना हळदी कुंकू देत होत्या. ऑरेंजमध्ये आहे ती कल्पना वहिनी आहे. हे माझे सासरे आहेत. हाय सगळ्यांना, आमचं ती थांब. हॅलो, सगळेजण हाय कर. हाय, हॅलो एव्हरीवन. कसं म्हटलं आमचं नाव? आणि एका साईडला आम्ही इथे स्नॅक्सचं अरेंज केलं होतं. ॲक्च्युली जेवण ठेवलं नव्हतं कारण का टायमिंग लवकरचा होता, त्यामुळे पावभाजीचाच बेत होता. पावभाजी आणि स्प्रिंग रोल्स होते. इथे मस्त गरम गरम पाव आणि स्प्रिंग रोल्स फ्राय करून देत होते. आणि कोल्ड्रिंक्स आम्ही ठेवले होते. तर अशा सिंपल पद्धतीमध्ये छान असा बारसा साजरा झाला सगळ्या मंडळींमध्ये. तर तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग
आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.